पालघर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचा घोटाळेबाज कारभार। नमस्कार, मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह। डहाणू पंचायत समिती अंतर्गत ओसरविरा घोरकनपाडा येथील 2 वर्गखोल्यांच्या कामासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने ठेकेदाराला काम पूर्ण न होता 25 लाख रुपये 9 महिने आधी अदा केले होते। काम पूर्ण न होता ठेकेदाराला 9 महिने आधी अधिकाऱ्याने कसे पैसे दिले असा प्रश्न आता उपस्थित होत आहे। कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी यांनी शिक्षण विभागाच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता हे पद सांभाळताना मागील 2 वर्षात जी देयके ठेकेदारांना दिली आहेत त्या सर्व कामांची थेट चौकशी व्हावी अशी मागणी आता जोर धरत आहे। पालघर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या घोटाळेबाज कारभाराने कमालीची पातळी गाठली आहे। डहाणू पंचायत समिती अंतर्गत ओसरविरा येथील घोरकनपाडा येथे 25 वर्गखोल्यांचे काम जस्विन मनोज घरत यांना दिले होते। कोणतेही काम पूर्ण झालेले नसताना 31 मार्च 2024 रोजी 24,20,653 रुपयांचं दुसरं आणि अंतिम बिल कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी यांनी दिले। वास्तविक ज्यावेळी 25 लाखांचं बिल अदा करण्यात आलं त्यावेळी ओसरविरा घोरकनपाडा येथे 2 वर्गखोलींचं बांधकाम पूर्ण झालेलं नव्हतं। घोरकनपाडा शाळेच्या प्रमुख शिक्षकाने 5 डिसेंबर 2024 रोजी गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती डहाणू यांना लेखी पत्र दिले आहे। 5 डिसेंबर 2024 पर्यंत नवीन वर्गखोलींचं बांधकाम अद्याप अपूर्ण आहे। गट शिक्षण अधिकारी डहाणू यांच्याकडे प्रमुख शिक्षकांनी बांधकाम अर्धवट स्थितीत असल्याबाबत पत्र दिल्यानंतर प्रचंड खळबळ माजली आहे। ठेकेदाराने धावाधाव करून 5 डिसेंबर 2024 नंतर वर्गखोल्यांना दरवाजे लावले, खिडक्या लावल्या आणि रंगकामही केलेले आहे। जर शाळा व्यवस्थापन समितीचा काम पूर्णत्वाचा दाखला नव्हता तर अंतिम बिल कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी यांनी कसं मंजूर केलं? ग्रामपंचायतीची ताबा पावती नव्हती आणि शाळा मुख्याध्यापकांचा काम पूर्णत्वाचा दाखला नव्हता तर कार्यकारी अभियंता यांनी ठेकेदार संस्थेला 24 लाखांचं दुसरं आणि अंतिम बिल का दिलं असा प्रश्न आता उपस्थित होत आहे। कुलकर्णी यांनी जाता जाता अशा प्रकारे किती आणि कोणत्या कामांचे बेकायदेशीरपणे पैसे अदा केले आहेत त्याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी आता जोर धरत आहे। गवळी नावाचा कनिष्ठ अभियंता अशा प्रकारे बोगस बिलांच्या संदर्भात प्रक्रिया उरकण्यात सर्वश्रुत आहे। त्यामुळे गवळी यांनी ज्या कामासंबंधी कागदोपत्री सोपस्कररित्या पूर्ण केले आहेत त्या सर्व कामांची उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी आता जोर धरत आहे। सदर कामात निवृत्त उपअभियंता पारेख यांची स्वाक्षरी विवादित आहे। पारेख यांच्या 2 वेगवेगळ्या स्वाक्षऱ्या येथे दिसून येत आहेत। घोरकनपाडा येथील कामासंबंधीच्या पूर्णत्वाच्या फॉर्मवर उपअभियंता पारेख यांची स्वाक्षरी आहे। ही स्वाक्षरी खरी आहे किंवा खोटी आहे याबाबत प्रचंड साशंकता व्यक्त होत आहे। पारेख यांनी स्वतः स्वाक्षरी केली तर त्यांनी काम अपूर्ण असताना का स्वाक्षरी केली आणि त्यांनी स्वाक्षरी केली नसेल तर त्यांची खोटी स्वाक्षरी कुणी केली याची चौकशी व्हायला पाहिजे अशी मागणी केली जात आहे। यावरील तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्हला सबस्क्राइब करा व बेल बटन दाबा। धन्यवाद।